मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला वर्ग 8वा विषय गणित घटक 8वा चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला उपलब्ध होतील। आता आपण ह्या चौकोन रचनेमध्ये आपण चौकोनाच्या रचना पाहिल्या। चौकोनाचे 10 घटक असतात। 10 घटकापैकी विशिष्ट असे 5 घटक दिले असताना आपल्याला चौकोन रचना करता येते। आपण ते करून पाहिली। आता सराव संच आपण या घटकातील सराव संच 8.1 सोडून घेऊया। आता यामध्ये पहिला प्रश्न कसा, खालील मापे दिली असता चौकोन तयार करा। पहिला प्रश्न, चौकोन MORE मध्ये लेंथ ऑफ MO बरोबर 5.8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ OR बरोबर 4.4 सेंटीमीटर, माप कोन M बरोबर 58 अंश, माप कोन O बरोबर 105 अंश व माप कोन R बरोबर 90 अंश। ह्या रीतीने ह्या प्रकारचा आपल्याला चौकोन काढायचा आहे। त्याची आपण कच्ची आकृती तयार करून घेतली। इकडे आधी पहिल्यांदा कच्ची आकृती तयार केली। आता कच्च्या आकृतीला पाहून आपण इकडे काढूया। आता बघा, लक्ष द्या, पाया काय MO 5.8 सेंटीमीटर, हे पहा MO हे किती काढला, 5.8 सेंटीमीटर काढला। आता पुढे काय M, हे पहा M किती अंश आहे, 58 अंश। कोण मापक M बिंदूवर ठेवून हे 50 से 60 च्या मध्ये 58, हे 58 अंशाचा किरण काढला। बघा, या M बिंदूतून जाणारा 58 अंशाचा आपण किरण कोणता काढला, MA किरण काढला आहे। MA किरण MA काढला, किती अंशाचा, 58 अंशाचा। आता दुसरं बघा, वो माप कोन 105 अंश। आता तसंच कोण मापक O बिंदूवर ठेवून, हे पाय O बिंदूवर ठेवलं सरळ। आता 105 यात इकडून मोजायचं, 105 90 100 हे 105। लक्षात आलं, 105 अंशाचा किरण कोणता काढला, तिथं बघा OP काढला, हे OP काढला, किरण OP काढला, किती अंशाचा, 105 अंश। आता त्यानंतर बघा OR, हे OR 4 सेंटीमीटर आहे। कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेतलं आपण। कंपास मध्ये असे 4 सेंटीमीटर अंतर घेऊन 4.4 सेंटीमीटर अंतरानं किरण OP ला छेदले, हे पास छेदले, किरण OP वर कंस काढला आणि या ठिकाणी जो बिंदू मिळाला तो कोणता मिळाला आपल्याला, R मिळाला। आता कोण मापक, आता हे कोण मापक, आता काय R बिंदू आपल्याला मिळतात। R बिंदूवर कोण मापक ठेवणं पाहिजे, R बिंदूवर कोण मापक ठेवून 90 अंशाचा कोन काढला, हे 90 अंश काटकोन 90 अंशाचा किरण काढला इथून हे पास। R बिंदूवर कोण मापक व्यवस्थित ठेवायचा। R बिंदूवर आपण असे हे R बिंदू मिळाला, ठेवला, कळलं की नाही, आणि करणारा 90 अंशाचा। आता आपल्याला किरण काढायचं, R बिंदूतून जाणारा
90 अंशाचा हा किरण काढला. हे 90 अंशाचा किरण आणि आणि किरण यमेला ज्या ठिकाणी छेदला त्याला नाव, त्या बिंदूला नाव काय दिलं, ई. आता हा 90 अंशाचा, कळलं? अशा रीतीने दिलेल्या मापाचा आपणाला काय चौकोन तयार झाला. आता कृती काय काय घेऊ. नंबर 1, कच्ची आकृती काढली. काढले की नाही बघा. 2, कच्च्या आकृतीनुसार चौकोनाचा पाया बघा. MO बरोबर 5.8 सेमी घेतला. बघा घेतला. आता तिसरं काय केलं. तिसरं बघा, M बिंदूतून जाणारा 58 अंशाचा बघा, M बिंदूतून जाणारा 58, M बिंदूतून जाणारा 58 अंशाचा किरण MA काढला. त्यानंतर काय केलं आपण. चौथं, O बिंदूतून म्हणजे O आरंभ बिंदू समजून, O आरंभ बिंदू पासून किती 105 अंशाचा किरण कोणता किरण OP काढला. 5. आता कंपास मध्ये 4.4 सेंटीमीटर अंतर घेऊन अंतराने O बिंदूवरून किरण OP ला छेदले. छेदन बिंदूला काय नाव दिलं बघा. हे R. हे R. छेदन बिंदूला R हे नाव दिले. आता 6 काय केला. बिंदू आरंभ बिंदू R पासून जाणारा 90 अंशाचा किरण. हे पाहिजे 90 अंशाचा किरण कोणता काढला. R T किरण RT काढला. 7. किरण RT हा किरण MA ला, किरण RT हा किरण MA ला ज्या बिंदूत छेदतो त्यास ई हे नाव दिले. ई नाव दिलं. मग आता काय आठव. दिलेल्या मापाचा चौकोन
MORE तयार झाला. दिलेल्या मापाचा चौकोन MORE तयार झाला. O 58 O 105 अंश R 90 अंश. कळालं की नाही? आता हे किती अंशाचा आहे आपल्याला काढता येतो. नीट बघा. माप कोन E बरोबर 360 वजा बघा हे 58 अंश अधिक 105 अंश अधिक 90 अंश बरोबर 360 वजा ह्या तीनची बेरीज. 8 आणि 5 13 ला 3 हातचाला 1 9 1 10 10 5 15 ला 5 हातचाला 1 1 आणि 1 2 253. आता याच्यातून 253 वजा करा. 253 वजा करा किती येतील 107 अंश. कळलं? माप कोन ही बरोबर किती जर काढा म्हटलं तर माप कोन हे किती होणार 107 अंशाचं. माप कोन ही म्हणजे काय चौकोनाच्या चारी कोणाची बेरीज 360 अंश वजा तीन कोणाची बेरीज. तीन कोणाची बेरीज 253 आली की नाही. 253 360 मध्ये 253 गेले 107 अंशाचा हा कोन तयार झाला. लक्षात आलं. हे उतरून घ्या आणि त्यानुसार तुम्ही आता पुढचा प्रश्न आपण पाहू. उदाहरण बघा. खालील माप दिलेली आहेत. चौकोन रचना करायचे. दुसरं उदाहरण चौकोन DEFG असा काढा की DE बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ EF बरोबर 6.5 सेंटीमीटर, DG बरोबर 5.5 सेंटीमीटर, DF बरोबर 7.2 सेंटीमीटर आणि बाजू EG बरोबर 7.8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ EG म्हणजे EG बाजूची लांबी 7.8 सेंटीमीटर. आता आपण कच्ची आकृती काढू. ही कच्ची आकृती काढून घेतली आपण इकडे. आता कशी काढली कच्ची आकृती. आता कच्च्या आकृतीनुसार आपण चौकोन काढण्याचा प्रयत्न करू. आता बघा पाया चौकोनाचा पाया D. हे पहा D किती घेतला D किती घेतला D 4.5 सेंटीमीटर घेतला. साऱ्या बाजू दिले. आता D बिंदूवर टोक ठेवून 5.5 सेंटीमीटर अंतराने D बिंदूवर टोक ठेवा. ह्याच्यात 5.5 सेंटीमीटर अंतर घ्या. 5.5 सेंटीमीटर असं अंतर घ्या. 5.5 सेंटीमीटर अंतराने बघा वरच्या बाजूस असा कंस काढा. हे कंस काढला इकडं काढला कंस. बघा कंस काढला 5.5 सेंटीमीटर अंतराने इथं कंस काढला. आता ई वर कंपासचं टोक ठेवून 6.5 सेंटीमीटर अंतराने कंस काढला. काढला. आता DE इथं F मिळणार आहे इथं G मिळणार आहे. EG किती आहे बघा EG 7.8 सेंटीमीटर. आता इथं कंपास घेऊन 7.8 सेंटीमीटर अंतराने ह्या कंसाला छेदा आणि ह्याला नाव द्या काय G. या बिंदूला नाव काय दिलं G. इथून EG हा कर्ण आहे. EG काय EG कर्ण आहे 7.8 सेंटीमीटर. मग E वर कंपास टोक ठेवून 7.8 सेंटीमीटर अंतराने ह्या कंसाला छेदा. छेदल्या. आता मग DF हा 7.2 सेंटीमीटर कर्ण आहे. D वर ठेवून या कर्णा याला D वर ठेवून 7.8 अंतराने याला छेदा. इथं छेदल्या. आता छेदन बिंदू सारे आपण जोडून घेऊ. याला नाव काय दिलं F. आता जोडून घेतात ते F आणि हे बिंदू. हे पहा हे किती आहे हे बिंदू F हे किती आहे बघा 6.5 सेंटीमीटर. आता हे जोडून घेऊया. हे किती आहे 5.5 सेंटीमीटर.
आता हे दोन बिंदू जोडून घेऊया. घेतलं. आता हे कर्ण काढू. हा किती आहे कर्ण बघा 7.2 सेंटीमीटर. आणि हा इकडचा कर्ण पहा. हा कर्ण किती आहे इजी 7.8 सेंटीमीटर. 7.8 सेंटीमीटर. अशा रीतीने दिलेल्या मापाचा आपणाला चौकोन तयार करता. कसा केला आणखी परत एकदा सांगतो. पाया डीई चौकोनाचा पाया डी 4.5 सेंटीमीटर घेतला. कंपासचं टोक डी बिंदूवर ठेवून डी बिंदूवरून 5.5 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूच्या असा कंस काढला. काढला. ई बिंदूवर कंपासचं टोक ठेवून 6.5 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूचा कंस काढला. काढला. आता मग हे 3 झाले. आता बघा डी एफ कच्च्या डी एफ किती 7.2 सेंटीमीटर अंतराने डी बिंदूवरून कंसाला छेदले. छेदन बिंदूला एफ नाव दिले. आता ई बिंदूवर टोक ठेवून 6.8 सेंटीमीटर अंतराने वरील कंसाला छेदले. या पास छेदले त्याला जी नाव दिले. अशा रीतीने आणि बिंदू जी एफ जोडून घेतले जोडले. अशा रीतीने दिलेल्या मापाचा डी ई एफ जी हा चौकोन तयार झाला. कसा झाला आता बघू आपण. नंबर 1 कच्ची आकृती काढली. नंबर 2 चौकोनाचा पाया डीई बरोबर 4.5 सेंटीमीटर घेतला किंवा काढला. घेतला. आता तिसरं काय केलं आपण बघा. कंपासचे टोक डी बिंदूवर ठेवून 5.5 सेंटीमीटर अंतराने 5.5 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढला. कंस म्हणजे चॉप. चौथा तसेच बघा तसेच कंपासचे टोक आता ई बिंदूवर इन बिंदूवर ठेवून किती अंतरानं ठेवून 6.5 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढला किंवा कंस घेतला किंवा चाप काढला. दोन्ही कंस काढला. ह्या अंतराने हे कंस काढले. आता 5 हा कंपास मध्ये 7.2 सेंटीमीटर अंतराने बघा कंपास मध्ये 7.2 सेंटीमीटर अंतराने डी बिंदूवरून व किती डी बिंदूवरून कंसाला छेदले. बघा समोरील कंसाला छेदले.
बिंदू समोरील कंसाला छेदले. बी बिंदूच्या समोरील कंसाला छेदले. छेदन बिंदूला काय एफ हे नाव दिले. येथे बघा डीएफ हा कर्ण आहे. डीएफ हा कर्ण आहे. डीएफ हा कर्ण. आता तसेच 6वा कंपास मध्ये 7.8 सेंटीमीटर अंतराने किंवा अंतर घेऊन ई बिंदूवरून समोरील कंसाला छेदले. छेदन बिंदूला काय नाव दिलं? जी हे नाव दिले. आता येते काय? जी हा कर्ण आहे चौकोनाचा. चौकोनाचे 2 कर्ण बघा. हे पहिला चौकोनाचा कर्ण डीएफ आणि दुसरा ईजी. हे चौकोनाचे 2 कर्ण. मग आता हे 2 बिंदू मिळाले. आता 7वं काय केल्या? बिंदू जी व बिंदू एफ जोडून घेतले. काय झालं मग? 8वा दिलेल्या मापाचा चौकोन डीईएफजी तयार झाला. दिलेल्या मापाचा हा चौकोन तयार झाला. लक्षात आलं? सोपं आहे. कच्ची आकृती काढून घ्या. कच्च्या आकृतीकडे पाहून जे जे तुम्ही करायचं ते करा. त्यानुसार तुम्हाला चौकोन रचना बिलकुल सोप्या पद्धतीने काढता येते. आता हे सर्व कृती उतरून घ्या. हे काय कृती आहे? पहिले काय कृती आहे? हे कृती आहे. हे कृती उतरून घ्या. आधी पहिलं कच्ची आकृती काढली की नाही? मग आता जे जे केले ते लिहायचं. हा ठीक आहे. इकडे लक्ष द्या. आता 3रं गणित आहे. चौकोन एबीसीडी असा काढा की AB बरोबर 6.4 सेमी, BC बरोबर 4.8 सेमी, माप कोन ए बरोबर 70 अंश, माप कोन बी बरोबर 50 अंश, माप कोन सी बरोबर 140 अंश. आता नीट बघा. आता हे पाया काय काढला आपण चौकोनाचा? BC. हे चौकोनाचा BC पाया काढला. किती काढला? 4.8 सेंटीमीटर काढला. नीट आहे. आता बघा सी बिंदूवर नीट बघा. आता सी बिंदू, सी कोणची 140 अंश आहे ना. सी बिंदूवर असं ठेवलं आपण. आता 140 140 अंशाचा आपण आता हा किरण काढला. आरंभ बिंदू सी पासून 140 अंशाचा आपण किरण सीएम काढला. किरण सीएम काढला. हे किती अंश आहे? 140 अंशाचा. आलं? नीट बघा. आता बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून आता हे कोण मापक. हे कोण मापक कुठे ठेवा? आता बी बिंदूवर किती अंशाचा कोण आहे? बी सांगा. बी किती अंशाचा कोण आहे? 50 अंशाचा. 50 अंशाचा. हा 50 अंशाचा कोन करणारा बी आरंभ बिंदू पासून
50 अंशाचा कोन करणारा किरण BN काढला. हा किती अंश आहे? 50 झालं. आता बघा, आता 6.5 सेंटीमीटर अंतराने बी बिंदूवर, ह्या बी बिंदूवर कंपास मध्ये अंतर किती घ्यायचं आहे? आता ए बी, हे बी वरच्या बाजूला ए आहे ना, आता इथं कुठेतरी ए पॉइंट बिंदू मिळणार आणि इथं ह्या किरणावर कुठेतरी डी बिंदू आहे. हे बिंदू ए आहे म्हणून ए बी बरोबर 6.4 सेंटीमीटर. बघा हे पाय 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेंटीमीटर अंतर घेऊन किरणाला छेदले, या बिंदूला नाव दिले ए. तर ए बी सी, आता इथं डी बिंदू मिळवायचा आपल्याला. आता डी बिंदू कसा मिळेल? डी बिंदू कसा मिळेल नीट बघा. आता बी बिंदू किती अंशाचा आहे? ए. आता ए बिंदू किती? 70. हे पहा ए बिंदूवर असं हे ए बिंदू मिळाला ठेवा आणि किती 70 अंशाचा कोन काढा. 60 हे 70 अंशाचा कोन काढले. 70 अंशाचा कोन. आता या बिंदूतून ए आरंभ बिंदू पासून जाणारा 70 अंशाचा किरण काढला. 70 अंशाचा किरण काय काढला? ए पी. आणि ज्या बिंदूत छेदतो किरण ए पी, ज्या बिंदूत किरण सीएम ला छेदतो त्या बिंदूला नाव काय दिलं? डी. ए बी सी डी. हे अंतर किती आहे? 6.4 सेमी. अशा रीतीने दिलेल्या मापाचा तुम्हाला काय तयार झाला? चौकोन तयार झाला. पहा चौकोन ए बी सी डी. आता सीडी चे अंतर मोजा म्हणजे कंपासने अंतर तुम्हाला मोजता येते. हा कोन, आता कोन डी बरोबर किती काढा म्हणलंय पहा. माप कोन डी बरोबर 360 वजा 50 अधिक 140 अधिक 70 अंश. आता 360 अंश वजा ह्या साऱ्याची बेरीज करा. 7 4 11 5 16 ला 7, 16 ला 6 1 आणि 1 2, 260 अंश. कळलं? आता वजा बाई करा किती? 100 अंश. माप कोन डी हा किती अंशाचा आहे? मग आता 100 अंशाचा. माप कोन डी हा 100 अंश. असं काढता येते आपल्याला. आता आपण काय केलो ते आपण लिहूया. एक कच्ची आकृती काढली. काढली का कच्ची आकृती? आता बघा 2 चौकोनाचा पाया बीसी बरोबर 4.8 सेंटीमीटर घेतला किंवा काढला. घेतला. आता तिसरं काय केलं बघा. तिसरं काय केलं? बी बिंदूतून बघा बी आरंभ बिंदू पासून बी आरंभ बिंदू पासून बघा वरील बाजूस 50 अंशाचा कोन करणारा किरण BN काढला. किरण BN काढला. झालं. आता चौथं काय केलं? चौथं तुम्हाला मी सांगतो. कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून किती? 6.4 सेंटीमीटर
अंतराने किरण, कोणता किरण? बियन. किरण बियन ला छेदले, छेदन बिंदूला हे नाव दिले. छेदन बिंदूला हे नाव दिले. आता पाचवा, सी आरंभ बिंदू पासून वरील बाजूस किती? 140 अंशाचा कोन करणारा किरण सीएम काढला. किरण सीएम काढला किरण सीएम काढला. आता आपण काय केलं? आता हे बाजू नाही, सीडी बाजू तर आपण दिलेली नाही. आता आपण सहावं काय केल्या बघा, एवढं काढल्या. सहावं काय केल्या बघा, कोन मापकाच्या साह्याने, बिंदू ए 70 अंशाचा दिले, साह्याने कोन ए बरोबर 70 अंशात, कोन मापकाच्या साह्याने बघा, कोन मापकाच्या साह्याने बघा, आरंभ बिंदू ए पासून जाणारा किरण ए पी काढला. झालं. सातवं, किरण ए पी. आता बघा, हा किरण सीएम ला ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूस काय नाव दिले? डी हे नाव दिले. डी हे नाव दिले त्या बिंदूला. आता आठवं काय केल्या? आठवं काय झालं? आठवं हे डी नाव दिलं. आता दिलेल्या मापाचा चौकोन ए बी सी डी तयार झाला. दिलेल्या मापाचा चौकोन एबीसीडी तयार झाला. बी 50 अंश, सी 140 अंश, हे 70 अंश. आता डी काढा म्हणलं, आपण काढले, आपण तयार झाला. 9वा, माप कोन डी बरोबर 360 अंश वजा 50 अंश अधिक 140 अंश अधिक 70 अंश बरोबर 360 वजा 260 अंश बरोबर 100 अंश. म्हणून माप कोन डी बरोबर 100 अंश. जर काढा म्हणत हे असं हे कोण तयार झालं. लक्षात झालं. अशा रीतीनं तुम्ही व्यवस्थित उतरून घ्या, समजून घ्या. कच्ची आकृती काढली की आपल्याला ही दिलेल्या मापाची आकृती काढायला फार सोपं जाईल. चौथं गणित आपल्याला सोडून घ्यायचं आहे. चौकोन रचना करायची. चौकोन रचना चौथ्या दिलेल्या मापाची. चौकोन एल एम एन ओ असा काढा की लेंथ ऑफ एल एम बरोबर लेंथ ऑफ एल ओ बरोबर 6 सेंटीमीटर. हे दोन्ही बाजू समान आहे. आणि लेंथ ऑफ ओ एन बरोबर लेंथ ऑफ एन एम बरोबर 4.5 सेंटीमीटर. हे दोन बाजू समान आहेत.
आणि लेंथ ऑफ ओएम बरोबर 7.5 सेंटीमीटर. ध्यानात ठेवा. आता लेंथ ऑफ ओएम का आलेला आहे, कर्ण आलेला आहे की नाही, हा कर्ण आहे. आपल्या माहितीसाठी लिहून घ्यायचा, हा कर्ण आहे. आता पहिल्यांदा आपण पाया LM काढू. LM पाया किती काढला आपण सांगा, 6 सेंटीमीटर. दिलेल्या मापानुसार 6 सेंटीमीटर पाया. आता LO 6 सेंटीमीटर. LO आता ओ वरच्या बाजूला कुठे तरी LO किती सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. कंपास मध्ये पास 6 सेंटीमीटर अंतर घेऊन LO बिंदूवर ठेवून वरील कंस काढला कंस. आता दुसरा बघा. आता ह्या कंसावर कुठं का होईना कोणता बिंदू आहे, ओ बिंदू आहे. मग OM बरोबर 7.5. M वर कंपासचं टोक ठेवून 7.5 सेंटीमीटर अंतराने या कंसाला छेदले. आणि या छेदन बिंदूला नाव काय दिलं, वरचं नाव काय दिलं, बिंदू O. आता या बघा, हा काय आहे, 7.5 सेमी. हा काय कर्ण आहे. आता हे बिंदू मिळाला आपल्याला, हे जोडून घ्या. आता हे किती आहे अंतर, हे कंस कितीचा काढला होता, हे 6 सेंटीमीटर. हे 6 सेंटीमीटर. आता M बिंदूवरून, आता नीट बघा, आता M बिंदू पासून आपण आता आणि O बिंदू पासून N मिळवायचा आहे. आता M बिंदूवर कंपासचं टोक ठेवून 4.5 सेंटीमीटर अंतराने 4.5 सेंटीमीटर अंतरानं वरील बाजूस कंस काढला. आणि तेवढ्याच अंतराने O बिंदूवर कंपासचं टोक ठेवून बघा, ON, हे ON इथं N बिंदू मिळणार आहे अंतरानं छेद. आता हा ठिकाणी कोणता बिंदू मिळाला, N बिंदू मिळाला. आता जोडून घ्या. NM आणि ON अशा रीतीने दिलेल्या मापाचा हा किती आहे, हा 4.5 सेमी. हे सुद्धा किती, O बिंदूवर कंपासचं टोक ठेवून हे पासा 4.5 सेंटीमीटर अंतराने कंस काढला. आणि हे बिंदू वरून 4.5 सेंटीमीटर अंतराने त्या कंसाला असे छेदले. छेदन बिंदूला N नाव दिले. अशा रीतीने OLMN किंवा LMNO हा चौकोन तयार झाला. हे 1 2 3 4 बाजूनी एक कर्ण, 4 बाजूनी हे एक कर्ण दिला असताना तयार झाला. आता लिहू आपण नंबर 1 कृती. काय काय केलं बाबा, काय काय केलं रे पोरांनो. पाय कृती नंबर 1, कच्ची आकृती काढली. काढली की नाही बघा कच्ची आकृती पहिल्यांदा. आता दुसरं काय केलं बघा, चौकोनाचा पाया LM बरोबर 6 सेंटीमीटर घेतला. आता तिसरं काय केलं बघा, L बिंदूवर कंपासचे टोक ठेवून किती अंतराने रे बाबा, 7 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढला. आता ह्या कंसावर कुठे का होईना वो बिंदू मिळतो आपल्याला.
ह्या काढलेल्या ह्या कंसावर ओ बिंदू कुठे का आपल्याला मिळतो. आता मग दुसरी बाजू काय दिली, कर्ण दिले OM 7.5 सेंटीमीटर. आता OM म्हणजे MO. आता बघा M चौथं काय केल्या, M बिंदूवर कंपासचे टोक ठेवून 7.5 सेंटीमीटर अंतराने काढलेल्या समोरील कंसास छेदले. छेदन बिंदूला ओ हे नाव दिले. ओ हे नाव दिले. छेदन बिंदूला ओ हे नाव दिले. आता हे झालं. आता पाचवं काय केल्या, कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊन M बिंदूवरून वरील बाजूस कंस काढला. 4.5 सेंटीमीटर हे अंतर वरील बाजूला असा कंस काढला, असा कंस काढला. आता ह्या कंसावर आता N बिंदू कुठेही मिळतो, पण ON ची किती आहे, 4. आता बघा 6वं बिंदू O वरून 4.5 सेंटीमीटर अंतराने काढलेल्या कंसाला छेदले. छेदन बिंदूला जे बिंदू पाहिजे तो मिळाला. आता छेदन बिंदूला N हे नाव दिले. छेदन बिंदूला N हे नाव दिले. आता हे बिंदू मिळाले. आता बघा 7वं बघा, बिंदू O व बिंदू N आणि बिंदू M व बिंदू N जोडले. अशा रीतीने दिलेल्या मापाचा LMNO दिलेल्या मापाचा चौकोन LMNO तयार झाला. आता बघा, जर हा कर्ण दिलाय, हा कर्ण काढा म्हणजे आपल्याला कर्ण काढता येतो. पाहिजे हा कर्ण आहे 4.5 4.5 आणि 7.5 आहे. आता बघू आपण 4.5 4.5 ही आलं. आता 6 आता ह्या कर्णाची लांबी काढण्यासाठी ह्या पाहिजे असं कशी येते कर्णाची लांबी बघा. तुम्हाला मी सांगतो, ह्या 6चा वर्ग, असं कर्णाची लांबी 6चा वर्ग 36 अधिक 4.5 चा वर्ग 20.25. आता या दोन्हीची बेरीज 56.25 म्हणजे काय आलं, 56.25 7 8 56 7.5. ह्या कर्णाची लांबी सुद्धा 7.5 येते. कळलं? हा, कर्ण LM 9. कर्ण LM बरोबर बघा, कर्ण LM बरोबर किती आली लांबी, LM बरोबर किती येते, एवढीच येते 7.5. कारण हे साऱ्या बाजूचं माहित नाही. आता बघा,
काय रे बाजू बरोबर 6चा वर्ग अधिक 4.5चा वर्ग बरोबर 36 2 शून्य अधिक 20.25 बरोबर 25 म्हणून LM चा कारण LM चा वर्ग बरोबर एवढा आला. आता म्हणून LM बरोबर वर्गमुळात 56.25 बरोबर 7.5 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही कर्ण कसे आहेत समान आहेत. बघा दोन बाजू समान असल्या की कर्ण सुद्धा समान असतात. अशा रीतीनं तुम्हाला हा त्रिकोण हा चौकोन काढला त्याची कृती लिहिली. असेच तुम्ही वेगवेगळी माप आहेत. दोन्ही बाजू समान 7 सेंटीमीटर या ठिकाणी 8 सेंटीमीटर या ठिकाणी 10 सेंटीमीटर माप घेऊन तुम्ही रचना करू शकता. अशा रीतीनं सराव संच 8.1 संपलेला आहे. आता पुढे आपण चौकोनाचे प्रकार पाहूया पुढच्या उपघटकात. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.